मित्रांनो, आज आपण स्वराज्याची राजधानी रायगड या ठिकाणी आहोत आणि या संपूर्ण रायगडाची माहिती आपल्याला देण्यासाठी आपले दादा आपल्या जोडीला आहेत, गाईड मार्गदर्शन या ठिकाणी करणार आहेत आणि त्यांच्याबरोबर आपण हा 1200 एकरचा हा जो किल्ला आहे तो त्यांच्याबरोबर आपण फिरणार आहोत। प्रथमतः आपण स्वराज्याची पहिली पायरी हिला नतमस्तक होऊन पुढे आपण मार्गक्रमण करणार आहोत। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। रायगड किल्ला आपण जो काही पाहतोय हा रायगड किल्ला मुळात पिकनिक पॉइंट नाही तर राजांची राजधानी आहे आणि या गडाचं पावित्र्य प्रत्येक शिवभक्ताने राखलं पाहिजे। रायगड आपण जो काही पाहतोय हा रायगड किल्ला मुळात 1200 एकरचा आहे। रायगड किल्ला पूर्ण पाहायचा झाला तर साधारण 3 दिवस कमी पडतात, परंतु गडावरचे पठारी भाग जे आहे ते आहे 100 एकरामध्ये, ते आपण एका दिवसात पाहू शकतो। बघा, रायगड किल्ल्यावरती जाण्यासाठी 2 मार्ग आहेत। पहिला मार्ग आणि मुख्य मार्ग म्हणजे पहारीचा मार्ग जो की चढून आपण गड माथ्यावरती पोहोचणार तो मुख्य मार्ग, पहारीचा मार्ग किल्ल्याची फ्रंट साइड, किल्ल्याची बॅक साइड म्हणजे रोपवे प्रकल्प। अवघ्या 5 मिनिटात यंत्राचा गड माथ्यावरती पोहोचतोय, ती किल्ल्याची बॅक साइड रोपवे प्रकल्प पाठीमागे जो की आपण रायगड पाहतोय। या रायगड किल्ल्याची पूर्वी 14 नावे होती। रायगड किल्ल्याची पूर्वी 14 नावे होती, रायरी, तनस, रासेवटा, अंजदी, भुवेगड, नंदा, शिवलंका, रेडी, इस्लामपूर 14 नावाने हा किल्ला ओळखला जायचा। परंतु पहा, रायगड किल्ल्याचं प्राचीन नाव होतं रायरीचा डोंगर आणि हा जो काही डोंगर होता त्यावेळेस जावळीच्या खोऱ्यामध्ये मोडायचा। जावळीचं खोर तुम्हाला माहिती आहे का हो? जावळीचं खोर जे काय आहे हे सातारामध्ये प्रतापगडचा किल्ला आहे। या प्रतापगडच्या पायथ्यापासून उत्तरेस कोकण जो आहे हा संपूर्ण एरिया होता, हा त्यावेळेसचा जावळीचा एरिया किंवा जावळीचा प्रांत म्हणून ओळखला जायचा। परंतु पहा, त्यावेळेस त्या जावळीच्या एरियाचे जे काही वतनदार होते चंद्रराव मोरे आणि मोरेकडून राजाने किल्ला जिंकला 1656ला। किल्ल्यावरती 14 वर्ष बांधकाम केली व 14 वर्षामध्ये राजाने रायगड किल्ल्यावरती बांधकाम काय केली? 14 वर्ष लागली किल्ला बांधायला, मग 14 वर्षामध्ये किल्ल्यावरती बांधलं काय तर 350 इमारती बांधल्या, 11 भलीमुठी तलाव बांधलेत, 84 पहाडी टाक्या बांधल्या। तुम्ही कल्पना करा की रायगड किल्ल्यावरती एवढ्या मोठ्या वास्तू आहेत, यासाठी जो काही दगड लागला असेल हा दगड लागला किती असेल? हा दगड पायथ्यापासून गडावरती घेऊन जाणं शक्य होतं का? नाही, कारण तुम्ही आता रिकामी आलात, तुम्ही दमताय, एवढा दगड डोक्यावरती घेऊन जाणं शक्य नव्हतं त्यावेळेस। मग काय केलं राजाने? त्यावेळेस गडावरती उतरत्या ठिकाणी तलाव खोदली, टाक्या खोदल्या, दगड काढला आणि तो दगड वापरला बांधकामासाठी। एका दगडात 2 पक्षी मारले। त्यावेळेस गडावरती 6000 लोक होती, लोकांसमोर मोठा प्रश्न होता, पाण्याचा प्रश्न सुटला। गडाचा हा महादरवाजा आणि येथील हे मजबूत बांधकाम आपल्याला या ठिकाणी दिसून येते। बरोबर या दरवाजाच्या समोर हे जावळीचं खोर। बघा, आता आपण जवळपास 80% भाग चढलो किल्ल्याचा, 80% चढून आता इथपर्यंत आणि इथे पोहोचून जो आपण गेट पाहतो, दरवाजा पाहतो, या गेटला म्हटलं तर गडाचा मेन गेट महाद्वार। याची रचना केली नागमोडी पाहिले असेल तुम्ही। येते वेळी तुम्हाला 2 बुरुज दिसले, बरोबर? दरवाजा काय दिसला नाही। ज्यावेळेस तुम्ही इथे आला तेव्हा दरवाजा दिसला तुम्हाला। मग याची रचना नागमोडी गोमुखी केलेली पाहायला भेटते। मग याचं कारण काय होतं की जर का त्यावेळेस शत्रूने आक्रमण केलं तर हल्ला पूर्णवृत्ती झाला पाहिजे, दरवाजा सुरक्षित राहिला पाहिजे, या हेतूने राजाने याची रचना केली नागमोडी गोमुखी आकाराची। आता 2 बुरुज पहा, या बुरुजांना म्हटलं तर जय विजय। जय विजय काय म्हटलं तो? जय विजय कोण? जय विजय विष्णुदेवाचे 2 द्वारपाल होते, बरोबर? विष्णुदेवाचे 2 द्वारपाल जय विजय, तसे 2 बुरुज राजांचे द्वारपाल जय विजय म्हटलं जातं। आता गेट आणि भिंत आपल्याला अंतर कमी पाहायला भेटते, भिंत आणि गेट आपल्याला अंतर कमी पाहायला भेटते। त्याच्या मागचं कारण असं होतं की जर का त्यावेळेस हत्तीने धडक दिली तर हत्तीला गती मिळू नये, भिंत आणि दरवाजाला आपल्याला अंतर कमी पाहायला भेटते। गेटवरती तुम्हाला लोकांनी टोकर केले पाहायला भेटत का? लोकांनी टोकर केले हे ठेवण्याचं कारण असं होतं की जर का हत्तीने धडक दिली तर हत्तीला जखम झाली पाहिजे ना, इजा झाली पाहिजे, यासाठी टोकर केले तुम्हाला पाहायला भेटेल। गेटच्या वरती तुम्हाला चौकोनाचा होल पाहायला भेटेल का? त्याला म्हणतात जंग्या। काय म्हणतात? चारी बदल। जंग्यामध्ये काय? दरवाजा बंद असायचा, आपले मावळे वरती त्यातून उकळत देईल, पेटकी लाकडं गरम पाणी टाकून इथे शत्रूला ठार करायचे। आता गेटच्या वरती मध्ये तोरण पाहायला भेटेल का? वरती टॉपला हे तोरण आहे। तोरण मध्ये काय तर आता देखील आपल्या गावाकडे आपल्या घरासमोर आपण तोरण लावतो ना, मग आपल्या तोरणामध्ये आपण काय लावतो? आंब्याची पानं, तांदळाची कणसं, बाजरी, नाचणी वगैरे आपण लावतो आपल्या उंबाट्यावर। मग 400 वर्षापूर्वी राजाने या उंबाट्यावर तोरण लावलंय आणि या तोरणामध्ये काय आहे नीट पहा सर्वांनी। या तोरणामध्ये काय आहे तर शेतकऱ्याचं शेतामध्ये सोनं, हे तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी जे काय असतं हे आपल्या राजाने आपल्या उंबाट्यावर लावलेलं पाहायला भेटते। आता एक गोल शिल्प आहे कमळाचं फूल आहे, दिसतंय का? डाव्या उजव्या बाजूला दोन्ही साईडला आहे कमळाचं फूल, हे काही हिंदू धर्माचं प्रतीक आहे। इथे आपल्याला ते पाहायला भेटते। वरती हत्ती आहे आणि वरती शरफ आहे। हत्ती म्हणजे त्यावेळी निजामशाही होती आणि तो प्राणी म्हणजे शरफ, म्हणजे त्यावेळी होती
मराठेशाही. आता आपण गेट पाहतोय. गेटच्या राईट साईडला तुम्हाला रूम पाहायला भेटेल, जे की दरवाजावरती चौकीदार होते सांगोजी गाटकर, रघुजी गायकवाड. हे पहारेकरांना आरामाची सोय समोरच्या चौकीवरती केली होती. आता आपण गेट पाहू आणि पुढची माहिती गडाचा हत्ती गडा कोणती आहे त्याची समोर घेऊ. कोणाच्या शिवाजी महाराज की जय. आपण रायगड किल्ल्यावर आहोत आणि या रायगड किल्ल्यावरचं सगळ्यात महत्त्वाचे पॉईंट्स जे आहेत ते आपण पाहतोय. आणि या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला असा हा लोखंडी स्तंभ पाहायला मिळतोय. आपण पाहिलं तर या स्तंभाच्या वरती एक अशा स्वरूपाची एक कडी दिसते आणि हा नेमकी लोह स्तंभ जो आहे तर अगदी समोर आपल्याला पाहायला मिळते. तिकडे समोर जे विजय स्तंभ, त्यानंतर त्या तिकडचं बांधकाम वगैरे अगदी त्याच्या समोरच हा आपल्याला एक लोखंडी मजबूत अशा प्रकारचा हा खांब किंवा लोह स्तंभ आपण ज्याला म्हणूया. आता याचा उपयोग नेमकी कशासाठी केला जात असेल याविषयीची नक्की माहिती आपल्याला या ठिकाणी सांगता येणार. तुम्हाला एक तलाव पाहायला भेटते का खाली? या तलावाला म्हटलं तर गंगासागर तलाव. काय म्हटलं तर? मग या तलावाचं नामकरण गंगासागर तलाव का केलं असेल? बघा 6 जून 1674 ला महाराजांचा राज्याभिषेक रायगडावर झाला होता ना, त्यावेळेस काशीहून गागा भट्ट पंडित गडावरती आले होते आणि गागा भट्ट पंडित गडावरती आले, येते वरले आणले सोडले. तेव्हापासून या तलावाला तीर्थ गंगासागरचं म्हटलं जातं. याहून एक छोटीशी कविता आहे. कविता अशी आहे की गंगा यमुना नर्मदा, गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या साऱ्या बहिणी, आणले 7 नद्यांचे 7 समुद्राचे पाणी, जल हे झाले तीर्थांचे घर, नाव त्याचे गंगासागर, नाव त्याचे गंगासागर. तलावाची खोली पाहिली तुम्ही तर तलावाची खोली जी काय आहे 35 फूट खोल आहे तलाव. पूर्ण एरिया पाहिजेत ना, पूर्ण सर्कल पाहिजेत तर पूर्ण एरिया जो आहे तो 184 पूर्ण एरिया आहे. 400 वर्षापूर्वी आपले महाराज जर का गडावरती असतील ना तर महाराज देखील या तलावातलं पाणी तीर्थ म्हणून पाणी प्यायचे. आणि आज 400 वर्षानंतर तुमच्या आमच्यासारखे जे काही शिवभक्त आपण गडावरती येत आहोत ना, हे शिवभक्त देखील गडावरती आले होते, इथलंच पाणी पितो. तर पहा या तलावाचं वैशिष्ट्य असं आहे, तलावाचं वैशिष्ट्य असं आहे की आज देखील पहा तुमच्या आमच्या गावाकडे मार्च एप्रिल मे पाण्याची टंचाई असते. 2 महिने दुष्काळ पडतो आपल्याला गावाकडे. मग जरी का रायगडावरती 2 का 3 महिने दुष्काळ पडला तरी या तलावाचं पाणी कधी आटलेले पाहायला भेटत नाही. गडावरचं सर्वात मोठं आणि पवित्र तलाव आहे गंगासागर तलाव. आता आपण ज्या वास्तुकाली ज्या इमारतीखाली उभ्या आहेत ना, ह्या इमारतीला म्हणतात सप्त मनोरे. सप्त मनोरे जे एकावेक 7 मजल्याचे होते. राजांच्या राण्या सायंकाळच्या वेळे सूर्योदय सूर्यास्त पाहण्यासाठी किंवा मोकळी थंड हवा करण्यासाठी याच्या 7व्या मजल्यावरती जात होते. थोडक्यात राजांच्या राण्यांची सज्जा बाल्कनी होती आपल्याला पाहायला भेटते. आता आपल्या बाजूला ही इमारत पाहायला भेटे का? या इमारतीला म्हटलं तर विजय स्तंभ, विजयाचे प्रतीक विजय स्तंभ जी काय आपण वास्तू पाहतो ना, ही आता आपल्याला किती मजले पाहायला भेटते? 2. पूर्वी होती 5 मजल्याची. हा विजय स्तंभ विजयाचे प्रतीक. जर का राजाने त्यावेळेस एखादा गडकिल्ला म्हणा एखादी लढाई जिंकली असेल तर आपल्या लोकांना रयतेला समजलं पाहिजे ना, परंतु हे समजण्याकरताच काही मोबाईल नव्हते, इंटरनेट नव्हता. आता आपल्याला सगळ्या गोष्टी आहेत. पण त्यावेळेस गडकिल्ला आलाय, लढाई जिंकले, लोकांना समजलं पाहिजे म्हणून महाराज त्याच्या 5व्या मजल्यावर जायचे आणि भगवा ध्वज फडकवायचे. विजय स्तंभावर भगवा ध्वज फडकला की आजूबाजूचे गडकिल्ले होते, गावपाड्यातले लोक होते, त्यांना समजायचं की राजाने एखादा गडकिल्ला जिंकला असेल किंवा लढाई जिंकली असेल. विजयाचे प्रतीक विजय स्तंभावर पाहायला भेटे. आता आपण पालखी दरवाजा पाहू, जो की त्यावेळेस राजांची पालखी येणार असेल गडावरती, शंभूराजांची येणार असेल, राजाराजांची पालखी येणार असेल गडावरती, पायी मार्गाने गडावरती यायची. त्यावेळेस तर पायी मार्गाने पालखी यायची आणि त्या गेट म्हणून आतमध्ये किल्ल्यामध्ये एंट्री करायची. आणि त्या गेटला म्हटलं तर पालखी गेट, पालखी दरवाजा. आता आपण सर्वजण ज्या दरवाजामधून किल्ल्यामध्ये प्रवेश केला ना, एंट्री केली ना पायऱ्या चढून, त्या दरवाजाला म्हटलं तर पालखी दरवाजा. बरोबर? पालखी दरवाजा अगदी समोर एक गेट आहे, दरवाजा आहे, तो आहे मेना गेट. तो पालखी गेट हा मेना गेट आहे. प्रथम पालखी गेट ते मेना गेट. तुम्हाला काय आडवी भिंत पाहायला भेटे का? हे बघ दिसले का? ही अशी अखंड आडवी भिंती आहे. ह्या भिंतीपासून पलीकडच्या भिंतीमध्ये तुम्हाला आडवी भिंत पाहायला भेटेल. या भिंतीमध्ये तुम्हाला काय 6 दालनं, 6 दालनं म्हणजे काय 6 रूम पाहायला भेटेल. याला म्हटलं तर राणी वसा, राणी महाल म्हटलं तर. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की रायगड किल्ल्यावरती 6 राणीमहाल आहेत, बरोबर? मग राजांच्या राण्या किती होत्या कोण सांगेल? बरोबर. सईबाई, सोयराबाई, पुतळाबाई, गुणवंताबाई, सकवरबाई, काशीबाई, सगुणाबाई, लक्ष्मीबाई. महाराजांच्या 8 राण्या होत्या खरं, पण रायगड किल्ल्यावरती आपले 6 महल पाहायला भेटत आहेत. बरोबर? पण तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की राजांच्या राण्या 8, गडावरती महाल 6, मग बाकीच्या 2 राण्या होत्या ह्या राहायच्या कुठल्या गड किल्ल्यावर? बरोबर ना? तर पहा, सईबाई म्हणजे कोण हो? राजांच्या धर्मपत्नी. सईबाई म्हणजे राजांच्या पटराणी. सईबाई म्हणजे शंभू राजांच्या आईचे, ज्यांची की दुर्दैवाने देवाज्ञा झाली किल्ले राजगडावरती 1659 ला. ज्यावेळी शंभूराजे वयाचे 2 वर्षाचे असताना सईबाईंची दुर्दैवाने देवाज्ञा झाली किल्ले राजगडावरती.
सई बाईंनी रायगड पाहिला नाही, परंतु 1671 ला आपले महाराज वास्तविक गडावरती आले ना. वातावरण जे होतं हे आऊ साहेबांना सण होत नव्हतं, सूट होत नव्हतं. खाली पाचड गाव आहे, या पाचड गावामध्ये 9 एकरचा वाडा बनला राजाने आणि आऊ साहेबांनी ठेवले खाली पाचड गावी. परंतु आऊ साहेब एकट्या होत्या वाड्यामध्ये, त्याच्यासोबत कोणतरी पाहिजे. मग राजाने पुतला राणी साहेबांना खाली पाचड गावी ठेवले आऊ साहेबांनी सेवा देखभाल करण्यासाठी. उरल्या किती जण? 6 राण्यांची 6 मग. तुम्ही यात उत्तर दक्षिण वाटाने कुठल्याही गड किल्ल्यावर जा, तुम्हाला 400 वर्ष जुनं शौचालय कुठल्याही गड किल्ल्यावर पाहायला भेटणार नाही. रायगडात तुम्हाला 400 वर्ष जुनं शौचालय आज देखील राणीवासामध्ये पाहायला भेटणार. तुम्हाला प्रश्न पण असेल की राणीमेला ओपन होतं की छप्पर होतं? हे ओपन होतं. बघा, चौकोनी आकाराचे लाकडी सागवानी खांब, पैठणीची कापडं, चारी बाजूने मखमलीचे पडदे, चारी कोपऱ्यातली मशिनीचा उजळ, वरती सागवानी लाकडाचे छप्पर आणि त्यावरती मातीची कुंभारवाडीची कवळ होती. परंतु रायगडावरती हल्ला केला 10 मे 1818. समोर एक डोंगर आहे, पोटल्याचे डोंगर, आपण पाहू. त्या डोंगरावर हल्ला केला कर्नल प्रॉथर, मेजर हॉल इंग्रज आले. हल्ला केला, रायगड 11 दिवस जाळला आणि ते काय छप्पर होतं पूर्णपणे उद्ध्वस्त केलेलं आपल्याला पाहायला भेटे. आता आपण राणीवासामध्ये आहोत. राणीवासाचं तुम्ही स्ट्रक्चर पाहिलं तर समोरचा जो ओठा तुम्ही ज्या ठिकाणी बसलात ना, हा त्यावेळेचा बैठक अवस्था, म्हणजे त्याला हॉल म्हटला तर पलीकडचा अंतापूर म्हणजे बेडरूम. लेफ्ट साईडला 400 वर्ष जुनं इंडियन शौचालय आहे. राईट साईडला एक तुम्हाला बाल्कनी पाहायला भेटणार आहे. आता आपण एक राणीमहल पाहू आणि 6च्या 6 सेम आहेत. एक पाहिलं काय आणि 6 पाहिलं का? 6च्या 6 सेम पाहायला भेटणार आहे. आता आपण एक पाहून घेऊ आणि पुढची माहिती धान्यांचे कोठार ग्रॅनरी याची माहिती आपण समोरच घेऊ. मला छत्रपती श्री शिवाजी महाराज की एक बघून घेऊ आपण 6च्या 6 सेम. आता आपण सर्वांनी राणीमहल पाहिलं का? याला म्हटलं तर दासी ओटा. दासी ओटा म्हणजे काय? सर्वांस क्वार्टर्स. बघा, राजांच्या राणी आतमध्ये महालामध्ये राहायच्या, परंतु त्याच्या महालामध्ये कामकाज करण्यासाठी त्यावेळेस दासी काढायच्या. आपण लोक काय बोलतोय त्यावेळेस बोलायचं दासी का सेविका. जर का आतमध्ये राणी मलामध्ये काही कामकाज निघेल, राणी आतून आवाजाच्या दासी का त्या समोरच्या ओट्यावरती बसलेल्या असायच्या. इथून उठून आतमध्ये जे काही काम असेल करायचं आणि पुन्हा विश्रांती करण्यासाठी याला सर्वच क्वार्टर्स. दासी ओटा असं म्हटलं तर 6 राण्यांकरिता 6 दासिका समोरच्या ओट्यावरील राहत होत्या. आता आपण सर्वजण ज्या ठिकाणी उभे आहात ना, आपण सर्वजण आपल्या समोर तुम्हाला पायपाची रेलिंग पाहायला भेटेल का? आतमध्ये तुम्हाला 3 खड्डे पाहायला भेटतील. एक म्हटलं ओपन दगडाचा आहे. याला इतिहासामध्ये म्हटलं तर धान्यांचे कोठार ग्रॅनरी. या कोकणामध्ये आपण काय बोलतो पेव किंवा कणगी सुद्धा म्हटलं जातं. तर बघा, पहिल्याची खोली पाहिली तर 22 फूट खोल आहे, दुसऱ्याचे 18 आणि तिसऱ्याचे 15. तर बघा, रायगड किल्ला ही त्यावेळेस राजधानी होती, बरोबर. आणि राजधानीच्या गडाला जर काही शत्रू वेढा घातला तर त्यावेळेस गडावरती साधारण 3 ते 4 हजार लोक होते. शत्रूंनी जर का किल्ला चारीवरून वेढा घातला, हा वेढा साधारण 3 ते 6 महिन्याचा पडायचा. मग मधल्या वेळेमध्ये वरच्या लोकांना अन्न धरले पाहिजे ना. शत्रू किल्ला घेरा घातला तर गडावरती काय रसद येऊ शकत नव्हती. मग राजाने इमर्जन्सी या ठिकाणी धान्य स्टोअर करून ठेवलं होतं, जेणेकरून किल्ल्याला वेढा घातला शत्रूंनी तर वरच्या लोकांना इमर्जन्सी धान्य वापरण्यात यायचं. हे इमर्जन्सी धान्य ठेवण्याची जागा धान्यांचे कोठार. आता आपल्या समोर काय 5 वाडे पाहायला भेटतील. 1 2 3 4 आणि समोरचे 5 दिसला. आणि ते समोर झाड दिसतं काय तुम्हाला? इथे 3 आहेत. हे 3 हे 5 किती होत आहेत? 8. महाराजांचे 8 मंत्री होते ना. अष्टप्रधान मंत्रिमंडळ राजांचे होते आणि अष्टप्रधान मंत्रिमंडळ स्थापन करणारे जगाच्या पाठीमागचे एकमेव राजे होते छत्रपती शिवाजी महाराज, की ज्यांनी राज्य चालवण्यासाठी 8 मंत्र्यांची नेमणूक केली होती. तर महाराजांचे 8 मंत्री होते, ते इथे राहायचे. मग त्यांचे कार्यालय किंवा ऑफिस जे मंत्र्यांचे होते ना, त्यांचे सचिवालय ते आपण पुढे पाहू. परंतु मंत्री जे होते त्या ठिकाणी राहत होते. मग त्यांचे नावं सांगतो तुम्हाला. मोरोपंत त्रिंबक पिंगळे, रामजी नीलकंठ, रामचंद्र त्रिंबक, अण्णाजी पंत, दत्ताजी पंत, निराजी रावजी, रघुनाथराव पंडित, सर सेनापती हंबीरराव मोहिते असे जे काही 4 मिनिस्टर होते त्या वेळेला राहत होते. त्यांचे कार्यालय ऑफिस हे आपण पुढे पाहू. आता आपण धान्यांचे कोठार मंत्र्यांचे वाडे पाहू आणि पुढची माहिती राजांच्या हातात राजवाडा आहे राजमहालामध्ये पुढची माहिती घेऊ. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की गेले. रायगडवरती आक्रमण केलं, रायगड 11 दिवस जाळला, उद्ध्वस्त केला समोरच्या डोंगरावरून, किल्ल्याच्या डोंगर. आता आपण रायगड किल्ल्यावरच्या अतिशय महत्वाच्या ठिकाणी आहोत आणि हे एवढं पवित्र ठिकाण आहे की येणारा शिवभक्त इथली माती आपल्या कपाळी किंवा इथली माती आपल्या देवघरात पुजतोय. एवढं पवित्र ठिकाण आपल्या हिंदूंसाठी ते म्हणजे छत्रपतींचं राहतं घर, राजांचा राहता राजवाडा. आता आपल्या समोर आपण ज्या ठिकाणी बसलात ना, आपल्या समोर जो का आडवा चौतरा पाहिजे तुम्ही, या आडवा चौतरा होतो त्यावेळेस प्रशस्त असा एकावेळी असा दुमजली राजांचा राहता राजवाडा होता. आणि आपले महाराज या ठिकाणी राहत होते. राजांसोबत संभाजी महाराज राजे आणि संभाजी राजे दोघेही राजे या ठिकाणी राहिले. 1671 ते 1680 आणि स्वराज्य चालवला होता. परंतु पहा, आपले महाराज शेवटचे 10 वर्ष रायगडावर राहिले ना,
आणि 26 वर्ष राजगडावरती महाराज राहिले होते. परंतु राजांचा जो काही जन्म झाला हा जन्म झाला शिवनेरी किल्ल्यावर. तुम्हाला सर्वांना माहिती असेल ती तारीख म्हणजे 19 फेब्रुवारी 1630 रोजी. परंतु ज्या वेळेस राजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला ना त्यावेळेस जो आनंद शिवनेरी किल्ल्यावर झाला होता त्यापेक्षा जास्त दुःखाचा अनुभव, दुःखाचा प्रसंग, दुःखाचा डोंगर या रायगडच्या पदरी पडला. तो काळा दिवस म्हणजे स्वराज्य पोरकं झालं, स्वराज्याचा सूर्य मावळला, रेत पोरकी झाली. तो काळा दिवस म्हणजे 3 एप्रिल 1680 वार होता शनिवार, हनुमान जयंतीच्या दिवशी दुपारच्या 12च्या प्रहरात राजाने आपला अखेरचा आणि शेवटचा श्वास जो घेतला ना तो या ठिकाणी घेतला, या चबुतऱ्यावरती घेतला होता. त्यावेळेस हा रायगडच नाही तर पुणे स्वराज्य, पूर्ण महाराष्ट्र, पूर्ण रेत पुरकी झाली होती. का तर रयतेचा राजा रयतेमधून निघून गेला होता. परंतु महाराज महादेवाचे भक्त होते, शंकराचे भक्त होते ना. समोर महादेवाचं मंदिर आहे, जगदीश्वराचं मंदिर आहे. या महादेवाच्या मंदिरासमोर राजांच्या देहचितीला अग्नी दिली आणि महादेवाच्या मंदिरासमोर राजांची समाधी सुद्धा दर्शनाला मिळणार आहे. तर आपल्या महाराजांचा राहता राजवाडा या ठिकाणी देवाज्ञा झाली 3 एप्रिल 1680 ला. या ठिकाणी आपल्या महाराजांनी शेवटचे 10 वर्ष वास्तव्य केले आणि स्वराज्य चालवलं होतं. आता राजवाड्याच्या बाजूला तुम्हाला एक पाण्याचा हौद, पाण्याचं टाकं पाहायला भेटणार आहे, जे काही दगडामध्ये आहे. दगडामध्ये थंड पाणी राहतं आणि थंड पाणी आणि ते म्हणाले पिता यावं याच एक पाणी पिण्याचा हौद इथे पाहायला भेटणार आहे. साईडला रांचं बाथटब म्हणजे आंघोळ करण्याची जागा. समोर पाहू आपण पाणी पिण्याची जागा पाहू, आंघोळ करण्याची जागा पाहू. आणि पुढची माती सचिवालय आहे, मंत्र्यांचे ऑफिस कार्यालय, त्याची माती आपण समोरच घेऊ. बळा छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. हे समोर आंघोळीचं ना, हे समोर आंघोळीचं हे पाणी पिण्याचं पाण्याचं एवढंच इथं इथं ठेवे वंद विष्णू वंदिता शहाशिन शिवशा मुद्रा भद्रा राजदे. म्हणजे या मुद्रेचा अर्थ असा होतो की प्रतिभेचे चंद्र जर कलेने वाढतो तरी शहाजी यांचे पुत्र शिवाजी राजे यांचे स्वराज्य कलेप्रमाणे वाढावे हे त्या श्रेणीची इच्छा. म्हणजे शिवराई नाणे मुद्रा होऊन छापण्याची जागा म्हणजे 400 वर्षापूर्वी ही स्वराज्याची बँक होती. आता आपल्या समोर अष्टकोनी इमारत पाहता काही समोरची गोल ठीक आहे विजय स्तंभासारखी दिसते बघा. अष्टकोनी इमारत गोल इमारत दिसते का समोरची? या इमारतीला म्हणतात सज्जा बाल्कनी. जी काय वास्तू आपण पाहतो ना समोर ही 3 मजल्याची आपले महाराज याच्या 3ऱ्या मजल्यावर रायगड किल्ल्यावर 8 किल्ल्याची पाहणी करायची. तर असे 8 कोणते केले होते की आपले महाराज इथून पाहत होते. तर बघा पूर्वेकडे राजगड, तोरणा, लिंगाणा वातावरण चांगलं असेल तर आता देखील पाहता येतात. ही दक्षिण बाजू आहे, दक्षिणेला मकरंदगड, सोनगड, तांबागड, प्रतापगड हे आता देखील पाहता येतात आणि उत्तरेस कोकणदेव आणि मानगड असे आपले महाराज रायगडावरती असतील तर महाराज इथून 8 किल्ल्यांची पाहणी करायची, देखरेख करायची. ही सज्जा बाल्कनी. आता आपल्या समोर हे की तुम्ही आयताकृती खड्डा पाहताय का? याला इतिहासामध्ये म्हटलं गुप्त खलबतखाना, सिक्रेट मीटिंग रूम, गुप्त चर्चा करायचं ठिकाण. याच्या आतमध्ये तुम्ही गेलात तर अंडरग्राऊंड एक रूम आहे छोटा 8 बाय 10चा, त्याला म्हणतात गुप्त खलबतखाना. तर आपल्या स्वराज्याचं गुप्तहेर खातं होतं तुम्हाला माहिती आहे का? आणि गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते बहिरुपी बहिर्जी नाईक. या बहिर्जी नाईकांना 18 भाषांचे नॉलेज होतं. ते वेगवेगळ्या 18 भाषा बोलायचे, परंतु भाषा बोलण्याबरोबरच ते वेषांतर करायचे. गोली, फकीर, भिकारी यांसारखे वेशभूषा करायचे आणि दुश्मनाच्या आगडकोटामध्ये छावणीमध्ये घुसायचे आणि तिथे जाऊन स्वराज्याबद्दल काय बोलणं चालू आहे माहिती आणायचे आणि ती माहिती आणून ते आतमध्ये महाराजांना द्यायचे. याच्या आतमध्ये फक्त 3 लोकांना एंट्री होती, राजे, संभाजी महाराज आणि बहिर्जी नाईक. युपी चर्चा करायचं ठिकाण सिक्रेट मीटिंग रूम. आता आपल्यासमोर इमारत पाहताय याला म्हणतात विजय स्तंभ, विजयाचे प्रतीक. हे म्हटलं सज्जा बाल्कनी. दिवाणे खास, दिवाणी खास म्हणजे काय? खास लोकांची चर्चा करायचं ठिकाण. एखादा गडकिल्ला घ्यायचा आहे, एखाद्या क्षेत्रावरती आक्रमण करायचं, एखादी मोहीम राबवायची. हे आपण सदरेवरती बोलू शकत नाही ना. ह्या खास प्लॅनिंग नियोजन असेल या ठिकाणी महाराज करायचे, याला म्हणतात दिवाणी खास. आता आपल्या समोर आडवी भिंत पाहताय काय समोरची? विटेचे बांधकाम केले दिसते का? हे देवघर आहे, राजांचं देवघर. देवघर म्हणजे काय? आता देखील आपल्या घरामध्ये देवघर असते ना, पूजा अर्चना करतो आपण सकाळ संध्याकाळ. तर महाराज गडावरती असतील तर महाराज या ठिकाणी रोज पूजा अर्चना करायचे. हे त्यावेळेस राजांचं देवघर आहे. आता आपण हे देवघर पाहू, दिवाणे खास पाहू आणि पुढची माती दिवाणे आम म्हणजे सदरेव दरबार. सदर म्हणजे काय? दरबार. आणि हे दरबार म्हणजे जगातलं असं एकमेव न्यायालय होतं की या न्यायालयामध्ये कधी कुठल्या गरीबावर अन्याय झालेला नव्हता. ते म्हणजे राजांचं दरबार. आणि या सदरे होती. या दरबारामध्ये त्यावेळेस साधारण 4 ते 5 हजार लोक होते. मग लोकांसमोर बोलायचं कसं हा एक मोठा प्रश्न राजांसमोर होता. परंतु पहा आता जरी आपल्याला 50 किंवा 100 लोकांसमोर बोलायचं झालंच तर लाईटच्या तो माईकची गरज लागते ना. मग 400 वर्ष
काही लाईट होती का, माईक होते का, नाही. पण सदरे होती 6,000 लोक होती. मग लोकांसमोर बोलायचं कसं, हा एक मोठा प्रश्न राजासमोर होता. मग राजाने हे दरबार बांधता वेळी हिरोजी इंदुरकरांना सांगितलं, जे की बांधकाम खात्याचे प्रमुख होते, त्यांना सांगितलं हिरोजी हे दरबार इको साऊंड सिस्टीमने बांधा. इको साऊंड सिस्टीम म्हणजे दरबाराच्या कुठल्याही चारी कोपऱ्यामध्ये अथवा नगराच्या गेट होती कुठलाही मावला, कुठलाही व्यक्ती जरी हळू आवाज बोलला ना तरी आवाज हा राजांपर्यंत पोहोचला पाहिजे. राजे जरी काही बोलले तरी आवाज हा प्रजेपर्यंत पोहोचला पाहिजे. असं इको साऊंड सिस्टीमने हे दरबार बांधा. आणि हिरोजीनी हे दरबार इको साऊंड सिस्टीमने बांधले. 400 वर्षापूर्वी या दरबारामध्ये इको साऊंड सिस्टीम व्हायची आणि आज देखील या सदरेवरती इको साऊंड सिस्टीम होते. आज देखील तुम्ही या नगरकाच्या गेट होते ना टाळी वाजवली, कागद पडला तरी चुटकी मारली तर आवाज इथून तिथपर्यंत पोहोचतोय. असं हे सदर बांधलेलं आहे. आणि या सदऱ्यावरती या ठिकाणी 350 वर्षापूर्वी आपल्या राजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला होता. राज्याभिषेकाची तारीख होती 6 जून 1674ला. आता आपल्या समोर पहा मेघडंबरी छत्र पाहता का तुम्ही समोरचे मेघडंबरी छत्र दिसतंय का सिंहासन. त्या मेघडंबरी छत्राच्या आतमध्ये का सिमेंटचा चौतरा पाहताय, दिसतंय का आडवा चौतरा सिमेंटचा. त्या चौतऱ्याच्या आतमध्ये एक दगड आहे चौकोनी आकाराचा, त्यावेळेचा दगड आहे. आणि त्या दगडावरती राजांच्या त्यावेळेचं 32 मणाचं सोन्याचं सिंहासन होतं. एक मण म्हणजे 40 किलो असं 1280 किलोचं सोन्याचं सिंहासन या ठिकाणी या चबुतरावरती होतं. सिंहासन कसं आहे याची ओळख व्हावी म्हणून आपले 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानी झैल सिंग यांनी 1985 मध्ये या मेघडंबरी छत्राची स्थापना केलेली पाहायला भेटते. मेघडंबरी छत्राच्या आतमध्ये जी काही मूर्ती आहे ना ही मूर्ती आहे 600 किलोची. ही मूर्ती बसवली कधी 6 जून 2009 मध्ये बसवले. कोणी तर कोल्हापूरचे युवराज राजांचे 13वे वारसदार कोल्हापूर गादी छत्रपती संभाजी महाराज यांनी स्थापना केली 6 जून 2009 मध्ये. आता आपल्या समोर इमारत पाहताय. या इमारतीला इमारतीला म्हटलं तर नगरखाना. नगरखान्याची उंची पाहिली तर तुम्ही तर 52 फूट उंच आहे, 30 फूट रुंद आहे, दुमजली होता. पूर्वी याच्या दुसऱ्या मजल्यावरती नागाडे चौघडे वाजले जायचे. आणि जर का वरती एकदा नागाडे चौघडे वाजले की गडाचा मेन गेट महाद्वार जो की आपण आलोच नव्हती हा बंद व्हायचा. परंतु पहा रायगड किल्ल्यावरचा नगरखाना आहे. तुम्ही मुंबईचा गेट ऑफ इंडिया पाहिलाय का कधी. मुंबईचा गेट ऑफ इंडिया पहा, रायगडाचा नगरखाना पहा, जवळपास 99% सेम आहेत. इंग्रज रायगडावरती आले याची कॉपी केली आणि मुंबईमध्ये बांधला गेट ऑफ इंडिया 1911 मध्ये बांधला. हा रायगडचा नगरखान्याचा कधीचा आहे 1656 मधला. मग आधीचा कुठला असेल हा राजांचा नगरखाना. आपण या राजदरबारामध्ये समोर जी मूर्ती पाहतो महाराजांची तर ही मेघडंबरी आहे. आणि या मेघडंबरीचा जर विचार केला तर जवळजवळ ते 8 टन इतक्या वजनाचे आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे या ठिकाणी केंद्रीय पुरातत्व खात्याने म्हणजे असं की परवानगी त्याच्यावरती आपल्याला छप्पर करता येणार नाही, अशा प्रकारची परवानगी देता येणार नाही असं सांगितल्या कारणाने हा भाग जो आहे तो पूर्णपणे उघडा राहणार होता. आणि म्हणून या ठिकाणी पाऊस असो, ऊन असो, वारा असो, वादळ असो या सगळ्यांना त्याचा सामना करता यावा यासाठी ही मेघडंबरी जी आहे ती पंचधातूची बनवली गेलेली आहे. आणि त्यामुळे तिला कुठल्याही प्रकारचा गंध जो आहे त्याच्यामुळे चढत नाही. आणि याच ठिकाणी राजांचा 32 मण्याचं सिंहासन आपण ज्याला म्हणतोय तर ते या ठिकाणी होतं. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती, गजाश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्ण रत्न श्रीपती, अष्टपदान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, नैरंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलवंतास, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज